हॅलो. हॅलो. पत्रकार विजयजी. हा बोला, कोण बोलता? मी अमरावती अंजनगाव सुर्जीवरून खंडारे बोलत आहे. हा बोला. व्हिडिओ बघितला आपले विनायचार्य भंतेजीच्या संदर्भात. हम्म. तर खूप बोला ना. सर बोला बोला बोला. काय म्हणणं सांगा. याच्यानंतर काय सर, मला म्हणजे काय बोलावं, हम्म खूप वेदनादायी आहे सर. काय समाजाचं नेतृत्व हम्म कोणाकडे द्यावं, कसं काय करावं. आता तर नेतृत्व करणाऱ्यांना तर थोडस जेलमध्ये जावंच लागते ना, तर गेल. घाबरले नाही आहेत ते. चळवळ आपण उभं राहिले पाहिजे ना सर. हम्म आपण समाज कशासाठी आहो मग? एकजुटीने जर निघालो तर कसं जी येणारी परिस्थिती आहे आपल्यावर, कुठंतरी आळा बसण्यासाठी तर आपल्याला काही करावंच लागेल ना. बरोबर आहे. तर आपण नागपूरला असता हा ना सर? हो हो. माझ्या विचारानुसार माझं वैयक्तिक मत, हम्म जर संपूर्ण महिलांनी याच्यात उतरून हम्म जर मधमाशासारखा संघर्ष केला तर चालेल सर. बिलकुल बिलकुल. सगळ्यांनी एकत्र येऊनच लढलं पाहिजे ना. नाही, माझा विचार कसा आहे, ते पुरुषांना जास्त टार्गेट करतात. हम्म बरोबर आहे. आपले म्हणजे कसं शिक्षणाले मुलं आहात, काही काही ची घरची परिस्थिती आहे का बा माणसांवर अवलंबून आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर माझ्या विचारानं ज्या समजा आता 50च्या वरती महिला गेलेल्या आहेत, हम्म 50च्या वरती महिला गेलेल्या आहेत, हम्म अशी महिला जर आपण महाराष्ट्रातून निघालो, हम्म महिला फक्त मधमाशासारखं संघटन तयार केलं, हम्म तर कदाचित मला तरी वाटते काही ना काही आपला विचार होईल. ठीक आहे ना. नाही, आता कोर्टामध्ये चालू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये लढाई चालू आहे. तोही व्हिडिओ पाहिला सर मी. एकही असा मिस नाही करत मी व्हिडिओ. हम्म. तोही व्हिडिओ पाहिला मी. पण तेही ऍडव्होकेट आकाशला मला भेटलेले आहेत. हो. तिथं मला धक्का पोहोचते. हम्म आपल्याला जराशी म्हणजे कुशंका वाटतेच. हम्म बरोबर आहे. तिथे जरासं हे वाटून राहिलं, कसं काय कुकडे वळण घेईन. बघूया आता. पुन्हा तर दिल्लीला एक राष्ट्रीय कमिटी निर्माण होत आहे 6-7 तारखेला जूनच्या. बघू. लढाई तर चालूच आहे. हो, लढाई तर चालूच आहे. पण कसं आता हं. आपले विनायचार्य भंतेजी पुष्कळ दिवस झाले ना आता आहेत. हो. बेगुन्हा जर एवढ्या ज्यानं खून केले, मर्डर केले, ते लवकर सुटतात, त्याचा सत्कार होते बाहेर. हं. आ आपल्या माणसानं असं काहीच केलं नाही, आपल्या धर्मगुरूनं असं काहीच केलं नाही. हे बेडी दाखवून राहिले म्हणजे ह्या समाजात भय तयार करणं होय सर. हं. भय निर्माण करणं. तरी घाबरायचं नाही ना? नाही, घाबरायचं तर नाहीच सर. हं. हे कसं समाजकार्य करायला निघाले सर, जीवाची पर्वा न करता समाजाला निघाले पाहिजे. कारण काही एक दिवस जाणंच असते. मग समाजासाठी घरात गल्ली बोळ्यात मेल्यापेक्षा ते क्रांती करून मेलेलं बरं आहे ना सर. हं. तशा नागपुरातून जर क्रांतिकारी महिला निघाल्या, नागपूरच्या तर महिलांनी तिथे आपल्या लढल्याच ना. नागपूरच्या महिला बिचाऱ्या तिथं सगळ्या. तेच तर तशा जर निघाल्या सर. त्यांच्यासाठीच तर धावून गेले होते ना विनाचार्य. हो. हं. त्यांनी केले होते. हं. तशा समजा सर्व म्हणजे कसं तुम्ही आता तिथं आहात. तुम्ही जर समजा महिलांना जरासं म्हणजे संघटनाबद्दल जर चर्चा केली सर, हं. तर होऊ शकते. हं. इकडला कसं आंदोलन लढत आहे सगळेच आता. लांबाई लढत आहे ना. लांब तर लढत आहेत सर, मान्य आहे मला. पण हं. आता तो व्हिडिओ पाहिला, FIR लिहितानी, हं. ते आपण तिचे तर खोटे नाहीत बोलणार. हं. एक संशयास्पद येते सर. हं. जो व्हिडिओ भंतेजीचा व्हायरल होत आहे, मला वाटते कुठच्या यवतमाळचे का कुणीकडले आहे वाटते ते. चंद्रपूरचे.
चंद्रपूरचे. हम्म. ते म्हणतात आम्हाला बा पत्रकार आला होता, पत्रकार परिषद आहे बा, हम्म. तुम्ही मंडप मध्ये चला. हम्म. मग मंडप मध्ये आल्यावर सर पत्रकार परिषद झाली किंवा नाही का, म्हणजे ते भंतीजी सांगून राहिले का हे पायावर लिहून राहिले होते. हम्म. हम्म. मी पाहिलंही म्हणते, हम्म. विनाचार्याचे नाव घेतलं ही पाहिलं म्हणते. हम्म. मग त्यावेळेस पत्रकार परिषद झाली किंवा नाही झाली हे नाही सांगितलं त्यांनी. हम्म. ही संशयास्पद वाटते आपल्याला. अच्छा, हो. काय कसं. तुम्ही आल्या होत्या का बुद्धगयाला? मी सर माझी तिकीट नाही झाली. अच्छा. तिकीट केली होती आम्ही, पण आमची काही तिकीट झाली नाही इकडली. बरं बरं बरं. हो, तर काही महिला मग मी तशाच म्हणजे विदाऊट तिकीट हम्म. हम्म. निघून आले. ठीक आहे, चालू आहे, कोशिश चालू आहे त्यांना बाहेर काढण्याची. हा हा हा. येऊन जातील, काही हे नाही आहे विनाचार्याची. त्याच्यानंतर पुन्हा लढा चालू होणारच आहे. रडा तर होईनच सर, जोमानं होईल. हा. आता शमने नाही म्हणाई, पण ते काही करू शकतात सर. आता एवढं मोठं उलथापालथ करू शकतात ते, त्याच्या हाती सत्ता आहे ना सध्या. बरोबर आहे. आता हे कुठंतरी हे आपली लोक आता कसे जाऊ त्याच्या सोबत पडून राहिले, त्याच्याने कसं वातावरण होऊन राहिलं हो ना, दूषित. आपण एकत्र नाही ना सगळे लोक. आता जोगेंद्र कवाडे पहा बरं, हम्म. नुसतं गुणगाऊन राहिले आम्ही आता सोबत आहो, फडणवीस साहेबांसोबत बोललो. हम्म. तिकडे सुलेखा कुंभारे, काय चाललं हे आकाश लमा सोबत, हम्म. काय समजा काय निघणार याच्यातून. हम्म. थँक्यू सर, तुमचा व्हिडिओ चला मस्त सर, मी खूप छान माहिती देता सर. चला, धन्यवाद तुमचे. हो, असेच पोहोचा सर, असंच तुमचं कसं चॅनल खूप तरी खूप. आम्ही लोकांपर्यंत चांगले व्हिडिओ पाठवतो, तरी इकडले लोक म्हणतात का युट्यूबर बरोबर व्हिडिओ टाकत नाही म्हणून. नाही 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 सर, जे कसं ओरिजिनल माहिती आणि डुप्लिकेट माहिती सर हम्म. समाजात असते ना सर. आता एवढा हे नाही राहिला ना समाज. हम्म. आणि आपली ओरिजिनल माहिती आहे, जे आपल्याला आपण माहिती घेऊन टाकतो ते तुमची ओरिजिनल माहिती आहे. डुप्लिकेट माहिती तर आता ते लोक रंगोटी करतातच हम्म. खपवण्यासाठी. पण छान आहे सर तुमचे, आम्ही व्हिडिओ बघत असतो. तुमच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते. चला, धन्यवाद धन्यवाद.